पंचायत समिती व जिल्हा परिषद विकास आराखडा, विकेंद्रित नियोजनाला नवी दिशा. 3 जुलै 2026 रोजी जिल्हा परिषद, गोंदिया येथील परिषद सभागृहात पंचायत समिती विकास आराखडा, BPDP, व जिल्हा परिषद विकास आराखडा, DPDP, या विकेंद्रित नियोजन विषयावर महत्त्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री लायकरामजी भेंडारकर, उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण व आरोग्य सुरेशजी हर्षे, मुख्य कार्यकारी अधिकारी जेनितजी दोनतुला तसेच विविध विषय समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य आणि सदस्या उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच भावगीताने करण्यात आली. हीच आमची प्रार्थना, हीच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसास वागणे. हीच आमची प्रार्थना, हीच आमचे मागणे. बैठकीत पंचायत राज व्यवस्थेतील विकेंद्रित नियोजन अधिक प्रभावी, समन्वयित आणि परिणामकारक करण्यासाठी पंचायत समिती विकास आराखडा, BPDP, आणि जिल्हा परिषद विकास आराखडा, DPDP, यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. ग्रामपंचायत विकास आराखड्याला, GPDP, पूरक ठरणारे हे आराखडे तिन्ही स्तरांवरील विकासकामांचे प्राधान्यक्रम निश्चित करणे, संसाधनांचे अभिसरण, विभागीय समन्वय आणि श्रेणीबद्ध अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात आले. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 243 जी नुसार आर्थिक विकास व सामाजिक न्याय साध्य करण्यासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध योजना व कार्यक्रमांचे एकत्रीकरण करून पंचायत समिती व जिल्हा परिषद विकास आराखडे तयार करणे आवश्यक आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे तसेच गरीब, वंचित आणि दुर्बल घटकांच्या गरजांकडे विशेष लक्ष देणे ही पंचायत समिती व जिल्हा परिषदांची महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. 16व्या वित्त आयोगाच्या 2026 ते 2031 शिफारशीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सुमारे 7.91 लाख रुपये कोटींच्या निधीची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी हा निधी ग्रामपंचायत 80%, पंचायत समिती 10% आणि जिल्हा परिषद 10% या संकेतात्मक प्रमाणात वितरित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या निधीपैकी 80% निधी मूलभूत अनुदान, बेसिक ग्रांट, आणि 20% निधी कामगिरी आधारित अनुदान, परफॉर्मन्स ग्रांट, म्हणून वितरित करण्यात येणार आहे. पारदर्शकता, उत्तरदायित्व, स्वउत्पन्नात वाढ आणि प्रभावी प्रशासनाला चालना देण्यासाठी निधी वितरणाची प्रक्रिया कामगिरीशी जोडण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले. यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषदांकडे मोठ्या प्रमाणावर विकासनिधी उपलब्ध होणार असून, स्थानिक गरजा, उपलब्ध आर्थिक संसाधने, वित्त आयोगाचे अनुदान, राज्य शासनाचा निधी तसेच केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा समन्वय साधून प्रभावी BPDP व DPDP तयार करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. ग्रामपंचायतींच्या तुलनेत पंचायत समिती व जिल्हा परिषदांकडे अधिक तांत्रिक क्षमता, प्रशासकीय अनुभव आणि व्यापक विकासदृष्टी उपलब्ध असल्यामुळे पाणीपुरवठा, स्वच्छता, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, कृषी तसेच सामाजिक विकास या क्षेत्रांमध्ये प्रभावी समन्वय साधून शाश्वत, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख विकास घडवून आणण्यासाठी या संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.